तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता प्रिया तो व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करत असतानाच सायली आणि अर्जुनने तिला कशा पद्धतीने बुक्कीत टेंगूळ देऊन स्वतःसारखं सरळ केलं आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। आता चला तर मग या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर कोर्टात जी काही केस सुरू असते त्यामुळे मात्र खूप जास्त बिथरलेले महिपत आणि साक्षी असतात, कारण त्यांना आता कळून चुकलेलं असतं की आपला सगळा डाव जो काही आहे तो आता हाणून पडलेला आहे। जे काही पुरावे आधी कोर्टात दिले होते ते सगळे खोटे पुरावे आता अर्जुनने सिद्ध केलेले असतात आणि त्यामुळे आता अर्जुननी जी काही एकावर एक फायरिंग केलेली असते त्यामुळे दामिनी सुद्धा आता कोसळून पडलेली असते। दामिनी आता प्रचंड संतापलेली असते। त्यातच साक्षी आणि त्याचसोबत महिपत हे दामिनीला टॉर्चर करत असतात आणि आता या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं असं दामिनीला विचारत असतात। दुसरीकडे अर्जुनचं खूप जास्त कौतुक सुरू असतं, कारण त्याने ही केस ज्या पद्धतीने हँडल केलेली असते ना त्याला दाद द्यायलाच हवी, कारण कोर्टात एक एक पुरावे त्याने अशा पद्धतीने जमवून आणलेले असतात। त्यामुळे आता महिपत आणि त्याचसोबत साक्षीचं कारस्थान 30 तारखेच्या आतच सगळ्यांना कळणार असतं। दुसरीकडे पूर्ण पेटीन उठलेली दामिनी आता ठरवते की शांत बसायचं नाही, याचा कॉन्फिडन्स लेवल जरा हायर पद्धतीने वाढला आहे आणि तो कॉन्फिडन्स लेवलच आपल्याला आता कमी करावा लागणार आहे, तेव्हाच जाऊन आपलं काम होणार आहे असं देखील आता ती दामिनी बोलत असते। त्यावर दामिनीला महिपत म्हणत असतो की याचा अर्थ तुम्ही करणार तरी काय आहात ते मला जरा नीट सांगा। त्याच वेळेला आता दामिनी म्हणत असते की मी माझ्या पद्धतीने जे काही करायचं आहे ना ते करणार आहे, ते तुम्हाला सांगण्याची मला गरज वाटत नाही आणि तुम्ही ना यामध्ये जरा जास्त डोकं लावायचं बंदच करा। आधीच मला तुम्ही सगळं काही खोटं सांगितलंय आणि त्यामुळे मी आता या सगळ्यामध्ये पुरती अडकून गेली आहे, पण या सगळ्यातून तर मला बाहेर पडावंच लागेल असं देखील आता ती म्हणत असते आणि यासाठी माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे आणि तीच आयडिया मी उद्या अंमलात आणणार आहे असं देखील ती आता म्हणू लागते। ती म्हणत असते की म्हणजे या सगळ्यात मी अडकणार तर नाही ना, तर साक्षीला ती सांगत असते की नाही, या सगळ्यात तू अडकणार नाहीस, मला पूर्ण खात्री आहे। आता या अर्जुनचा जो काही कॉन्फिडन्स लेवल वाढला आहे ना तो कसा कमी करायचा ना हे मला चांगलंच माहिती आहे। दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुनचं अभिनंदन सायली करत असते आणि त्याच वेळेला आता सायली अर्जुनला म्हणत असते की खरंच तुम्हाला मानायला हवं, तुम्ही जे काही करताय ना माझ्यासाठी त्याचे उपकार मी कधीही तुमचे फेडू शकत नाही, इतकं तुम्ही माझ्यासाठी सगळं काही करताय हे मी शब्दात सांगू शकत नाही। आणि मधुभाऊंच्या चेहऱ्यावर पण बघितलं का किती आनंद होता, तो त्यांना सुद्धा किती आनंद झाला होता की तुम्ही त्यांची या सगळ्यातून सुटका केली म्हणून। तसंही तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण जेव्हा कोर्टातून बाहेर पडत होतो तेव्हा रविराज काका काय म्हणाले, रविराज काकांनी सांगितलं होतं की आपल्याला हे सगळे पुरावे तर आपण शोधत आहोत, प्रत्यक्ष जिथे खून झाला होता तिथे खरं तर ती प्रिया होती आणि याबद्दल आपल्याला सगळं काही सांगितलेलंच आहे रविराज काकांनी, पण प्रियाने जी काही खोटं साक्षी दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती आहे। म्हणूनच आपल्याकडे एक पुरावा आहे प्रिया विरोधातला, तो पुरावा आपल्यासाठी एकमेव आहे आणि जर आपण तो पुरावा कोर्टात जर प्रियाचा सादर केला ना तर ती प्रिया पोपटासारखं बोलायला लागेल, बरोबर की नाही अर्जुन। तर आता सायलीने अर्जुनला हे सगळं बोलताना बाहेर प्रिया उभी असते। प्रियाला माहिती असतं की ही लोक नक्कीच काही ना काही बोलत असणार, म्हणून प्रिया अगदीच कान लावून उभी असताना तिच्या कानावर ते बोलणं ऐकू येतं की आपल्या विरोधात ह्यांच्याकडे पुरावा आहे, म्हणजे आता साक्षीनंतर आपली सुद्धा वाट लागणार, म्हणजे तर आता साक्षीच्या जागी मी उभी राहणार आणि मला हजारो प्रश्न विचारणार, मग मी त्या प्रश्नांची काय उत्तर देऊ, या मोठ्या संकटात आता प्रिया अडकलेली असते। प्रियाला कळत नसतं की आता काय बोलावं आणि काय नको ते, त्यामुळे प्रिया ही खूप जास्त मोठ्या संकटात अडकलेली असते। प्रिया आता विचार करते की यांच्याकडे नेमका कोणता व्हिडिओ माझा असेल
तर इकडे सायली अर्जुनला सांगत असते, आपल्याला काही झालं तरी सुद्धा ना आता तो पुरावा प्रियाबद्दलचा तोच कोर्टात सादर करावा लागणार आहे. पण जेव्हा आपण तो पुरावा कोर्टात सादर करू तेव्हा रविराज काकांचं काय याचा विचार तुम्ही केलाय का? त्यांना किती धक्का बसेल या सगळ्यामुळे. आपण या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवाच ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो की पण जर ती खोटं साक्ष देत असेल तर आपल्याला हे पुरावे कोर्टात दाखवावेच लागतील, तेव्हाच तर मधुभाऊ सुटतील आणि साक्षीसोबत प्रियाला सुद्धा शिक्षा होईल. हे सुद्धा आता अर्जुन सायलीला बोलत असतो. आता सायली आणि अर्जुन जे काही बोलणं बोलत असतात ते सगळं काही बाहेर ऐकून प्रिया मात्र खूप जास्त घाबरते. प्रिया म्हणते की म्हणजे आता साक्षीनंतर माझाही नंबर लागणार आहे म्हटल्यावर आता माझ्याबद्दल सुद्धा कोर्टात पडताळणी केली जाणार आणि जर माझ्याबद्दल सगळ्यांनाच कळलं तर मी या सुभेदारांच्या घरात सुद्धा राहू शकत नाही आणि किल्लेदारच्या सुद्धा. मग आपल्याला पैसा कसा मिळेल आणि प्रॉपर्टी कशी मिळेल या सगळ्याच विचारात आता प्रिया हरवलेली असते. प्रिया आता रूममध्ये जाऊन विचार करते, यांच्याकडे माझा कोणता व्हिडिओ असेल ज्याचा वापर करून ही सगळी जण मला फसवणार आहेत. तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी दामिनी अर्जुनचा ओव्हर कॉन्फिडन्स घालवण्यासाठी बरेच प्रयत्न करत असते. म्हणूनच तिने आता पत्रकार परिषद भरवलेली असते. पत्रकारांचे सगळे माईक्स दामिनीच्या समोर असतात. दामिनी आता त्या पत्रकार परिषदेत अर्जुनच्या बद्दलच खूप जास्त वाईट बोलत असते. म्हणजेच अर्जुन आपल्या सासऱ्यांना सोडवण्यासाठी हे सगळं करतोय. खरं तर त्याच्यासाठी ही केस फक्त घरगुती म्हणून इम्पॉर्टंट आहे. त्या जागी जर दुसरं कोणी असलं असतं ना तर एवढे सगळे प्रयत्न अर्जुनने केलेच नसते. अर्जुनच्या बदनामीचं आता एकमेव कारण ही दामिनी शोधत असते आणि दामिनी त्याच प्रयत्नांमध्ये आता मीडियासमोर जे काही आहे ते अर्जुनबद्दल मुद्दामून बोलत असते, जेणेकरून अर्जुनला या सगळ्याचा त्रास व्हायला हवा आणि अर्जुनला त्रास झाला की अर्जुन डगमगणार आणि अर्जुन कोणत्याच पुराव्यांचा शोध घेऊ शकणार नाही. त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स हा त्याला नडायला हवा असं देखील आता इथे असणाऱ्या दामिनीला वाटत असतं. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली दोघंही जण देवळात गेलेले असतात. देवीच्या आशीर्वादाने आता फक्त उरलेले असतात ते म्हणजे 12 दिवस. त्या 12 दिवसात सुद्धा त्यांना अजून पुरावे गोळा करून साक्षीला चांगलंच अडकवायचं असतं. त्यासाठी दोघंही जण देवांचा आशीर्वाद घ्यायला गेलेले असताना पुन्हा एकदा मीडियावाले तिथे येतात आणि अर्जुनला हजारो प्रश्न विचारू लागतात. तुम्ही मधुभाऊ हे तुमचे सासरे आहेत म्हणूनच ही केस लढताय ना, या पद्धतीचे विविध प्रश्न विचारले असता अर्जुनला काय बोलावं हे समजत नसतं. अर्जुन मात्र खूप जास्त गोंधळून गेलेला असतो. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायली तिथे येऊन आता बोलत असते की तुम्ही जे बोलताय ना ते चुकीचं आहे. जरी आमच्याकडे 30 दिवस असले तरी हे 30 दिवस सत्याचा विजय करून आणणार आहेत. जे काही सत्य असतं ते आता तुम्हाला थोड्याच दिवसात समजणारही आहे. त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो की ही केस माझ्यासाठी माझ्या सासऱ्यांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असली तरी सुद्धा या जागी जर कोणी तिसरा व्यक्ती असलं असतं ना तरी सुद्धा मी याच पद्धतीने ही केस लढली असती. कारण आतापर्यंत मी एकही केस हरलेलो नाही. हा माझा एक मेन म्हणजे मोटो आहे आणि तो मोठो मी कधीही ढासळू देणार नाही. जरी कोणाची केस असेल तरी सुद्धा मी अशीच हँडल केली असती असं देखील अर्जुन आता सायलीच्या साक्षीने बोलत असतो. सायलीची साथ त्याला असल्यामुळे आता त्याला मीडियासमोर बोलण्यासाठी सुद्धा एकदमच जोर आलेला असतो. सायलीने आता अर्जुनचा हात घट्ट धरलेला असतो. खरं तर आता सायलीने ठरवलेलं आहे की अर्जुनसाठी व्रत करायचं आणि जोपर्यंत अर्जुन ही केस जिंकत नाही तेपर्यंत हे व्रत करत राहायचं हे देखील आता तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर आता या मीडियाच्या प्रश्नांना चोख उत्तर देत सायली अर्जुनचा हात धरत देवळातून बाहेर निघते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली या मीडियावाल्यांना चोख उत्तर देऊन बाहेर पडलेले असतानाच सायली आता अर्जुनला म्हणत असते की बघितलंत ना, हे सगळं काही ना मुद्दामून केलेलं आहे या दामिनीने. तर दुसरीकडे दामिनीने सुद्धा आता अर्जुनचं आणि सायलीचं हे वक्तव्य ऐकलेलं असतं. तर महिपतने सुद्धा हे सगळं ऐकलेलं असतं. त्यामुळे महिपत पुन्हा एकदा दामिनीकडे जातो आणि दामिनीला म्हणतो की बघितलंत का, तुम्ही हे सगळं करून काय मिळवलंत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्याने
सगळ्या मीडियासमोर कसं उत्तर दिलं? तुमचा या सगळ्याची काहीच संबंध नाही, तुम्ही तर काहीच करू शकत नाही. आता ना मलाच माझ्या पद्धतीने काहीतरी करावं लागेल. तर असं वाटतं ना मी आता त्या अर्जुन सुभेदारला संपवतो, म्हणजे खेळच खल्लास, कोणच काही करू शकत नाही. त्यावर दामिनी म्हणते, ओ तुम्ही मूर्ख आहात का? काय वेड्यासारखं बडबडताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? महिपत म्हणतो की काय चुकतोय मी? तुम्ही जे काही करताय ते सगळं काही फ्लॉप जातंय. वर कोर्टात केस लढतोय ती सुद्धा तशीच एका बाजूने फिरते. साक्षीला उद्या कोर्टामध्ये शिक्षा सुनावणी होईल, मग मी काय बघत बसू फक्त हातावर हात ठेवून? महिपत म्हणत असतो. त्यावर दामिनी महिपतला म्हणत असते की थांबा आता माझ्याकडे. महिपत काळजी करू नका, अर्जुनचा एक वीक पॉईंट आहे आणि त्या वीक पॉईंटलाच मी आता तडा घालवणार आहे. मग बघा तो अर्जुन कसा सुतासारखा सरळ होतो तो. मग तो पुरावेच काय, ही केससुद्धा हरेल. पुरावे शोधायला त्याला घराबाहेर पडता येणार नाही, अशी बेकार अवस्था मी त्याची करून ठेवते. महिपतच्या समोर दामिनीने असं म्हटल्यानंतर महिपत म्हणत असतो की ठेवतो तुमच्यावर विश्वास, बघूया दामिनी मॅडम तुम्ही काय करताय त्या. आणि असं बोलून तो तिकडनं निघून जातो. तर दामिनी मात्र आता विचार करत असते, या अर्जुनचा ओव्हर कॉन्फिडन्स घालवण्यासाठी मी ही पत्रकार परिषद भरवली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पण आता नाही, आता शांत बसून उपयोग नाही आहे. काही झालं तरी सुद्धा आता त्याच्या घरी हमला करायला हवा, म्हणजेच त्याचा जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये वाट लावायची. प्रतापचा खरं तर आता औषधांचा व्यवसाय असतो आणि त्याच वेळेला आता तिला याबद्दल खबर लागलेली असते. ती तिच्या लोकांना कामाला लावते आणि यामध्ये बनावट औषधं बनवायला सांगते. बनावट औषधांचा आता जेव्हा काही खप होतो तेव्हा या सगळ्याचे आळ प्रतापवर येणार असतात आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आता प्रतापला खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार असतं. प्रतापचं लायसनही रद्द होतं, त्यामुळे प्रताप जो आहे तो आता मोठ्या संकटात अडकणार आहेत. कारण एक मोठा डाव दामिनीने रचलेला आहे, जो म्हणजे या प्रताप यांचं मेडिकल लायसन्स रद्द करायचं. त्यामुळे घरातले खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. प्रतापला कळत नसतं की हा फ्रॉड कोणी केला आहे, परंतु प्रतापला या सगळ्याचा इतका मोठा धक्का बसतो की त्यांना पॅनिक अटॅक येतो. जेव्हा त्यांना पॅनिक अटॅक येतो तेव्हा सगळीजण प्रताप यांच्याकडे जाऊन उभे राहतात आणि प्रताप यांना सावरायचा प्रयत्न करतात. कल्पनाला तर आता कळतच नसतं की काय करावं. कल्पना खूप जास्त घाबरलेली असते. त्यानंतर सायली, अर्जुन देखील आता प्रताप यांना उठवायचा प्रयत्न करतात. अश्विनला तातडीने फोन करून घरी बोलवलं जातं, कारण अश्विन हा डॉक्टर आहे आणि तोच आता बाबांना तपासू शकतो नेमकं काय झालं आहे ते बघायला. तर आता सायलीचं लक्ष असतं. प्रिया या सगळ्यामध्ये तिथे उभी असते आणि अचानक गायब होते. पण आता प्रताप याला अटॅक आलाय तरी सुद्धा प्रिया अचानक गायब झाली आहे आणि ती कुठे गेली आहे हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. पण आता सायलीचं पूर्ण लक्ष प्रताप यांच्याकडे असतं, कारण दामिनीने जी काही चाल रचलेली असते, म्हणजेच प्रतापला उद्ध्वस्त करण्यासाठी. प्रताप उद्ध्वस्त झाला म्हणजे अर्जुन नक्कीच या सगळ्यामध्ये ढासळणार हे सुद्धा तिला माहिती असतं. अर्जुन बिथरला की आपलं कामच झालं हे विचार दामिनीचे असतात आणि म्हणूनच दामिनीने ते सगळं काही केलेलं असतं. दुसरीकडे प्रिया या संधीचं सोनं करायचं ठरवते, कारण सगळीजण खाली असतात आणि अर्जुन सायलीच्या रूममध्ये कोणीच नसतं. अर्जुन घाई गडबडीत प्रताप यांना अटॅक आलेला असतो म्हणून आपला मोबाईल रूममध्ये सोडून आलेला असतो. त्या संधीचा आता प्रिया फायदा घेते. प्रिया पटकन रूममध्ये जाते आणि अर्जुनचा मोबाईल चेक करते. त्यामध्ये प्रियाला तो मोबाईलमध्ये व्हिडिओ दिसतो. त्या व्हिडिओमध्ये प्रिया ही महिपत आणि साक्षीच्या घरी आहे. तो व्हिडिओ प्रियाला भेटल्यामुळे प्रिया ठरवते की हा व्हिडिओ आता डिलीट करायचा. जर हा व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवला गेला तर माझी वाट लागेल आणि म्हणूनच तिने तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो. दुसरीकडे अश्विनने आता प्रतापला चेक केलेलं असतं आणि तो म्हणत असतो की बाबांचा BP अचानक वाढला ना, त्यामुळे हा सगळा पॅनिक अटॅक आलेला आहे. पण हे सगळं काही कोणी केलं असेल हा विचार आता प्रत्येकाच्याच मनात येत असतो. त्यावर कल्पना म्हणत असते की मला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळं करण्यामागे ना तो महिपतच असू शकतो, कारण
महिपतने मागच्या वेळेला सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये धोका पोचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, मात्र आता सायलीला प्रताप यांची ही अवस्था बघून खूप जास्त त्रास होत असतो। ती प्रताप यांची अवस्था बघून रडत असते, कारण प्रताप हे असे बिथरलेले तिला कधीच दिसत नसतात। त्यामुळे आता कळत नसतं सायलीला की काय करावं। अर्जुन म्हणत असतो की हे सगळं जर महिपतने केलं असेल ना, तर या सगळ्याचा तपास तर मी घेणारच आहे आणि या सगळ्या मुळाशी कोण आहे हे मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं देखील अर्जुन म्हणत असतो। पण आता इथे पॅनिक अटॅक जरी आता प्रताप यांना आलेला असतो तरी प्रताप बऱ्यापैकी बरे असतात, कारण जसं दामिनीला वाटत असतं की या घरातल्याला उद्ध्वस्त करायचं, तेव्हाच अर्जुन या सगळ्यामध्ये गुंगून राहील, तर तिचा हा मोठा भ्रम असतो, कारण आता प्रताप यांना बऱ्यापैकी बरं वाटलेलं असतं। पॅनिक अटॅक आणि त्यामुळे त्यांचा जो काही BP वाढलेला असतो, त्यामुळे आता हा सगळा प्रकार घडलेला असतो। मात्र अश्विनने सांगितलेलं असतं की काळजीचं कारण नाही आहे, अश्विनने काही गोळ्या दिलेल्या असतात, त्यामुळे आता कल्पनासुद्धा रडायची थांबते। तर दुसरीकडे मात्र अश्विनचं लक्ष कुठेच प्रियाकडे असतं। प्रिया त्याला कुठेही दिसत नाही आणि म्हणूनच तो रूममध्ये जाऊन प्रियाला म्हणत असतो की बाबांना इतका मोठा अटॅक आला आणि तू इथे रूममध्ये बसून काय करत होतीस, तुला जराही काही वाटत नाही का की खाली यावं आणि विचारावं काय झालं आहे नेमकं ते। त्यावर आता प्रिया ठातूरमातूर उत्तर देत असते आणि म्हणत असते की काय तू पण अश्विन जरा देखील समजून घेऊ शकत नाही का, मी सहज म्हणून इथे बसले होते, सगळ्यांचीच गर्दी कशाला आणि म्हणूनच मी खाली नाही आले, असं उत्तर दिल्यानंतर अश्विनला तिचं हे उत्तर काहीसं पटत नसतं आणि म्हणूनच अश्विन जो आहे तो मात्र आता तिच्याकडे रागानेच पाहत असतो, कारण बाबांना अटॅक आला ही खूप मोठी गोष्ट होती आणि तरीसुद्धा ही गोष्ट हिच्यासाठी इतकी इम्पॉर्टंट नाही आहे आणि आपल्यासाठी ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे, तरीसुद्धा ही असं का करते हा मोठा प्रश्न आता अश्विनला पडलेला असतो। मात्र नेहमीप्रमाणेच आता जी प्रिया असते ती कशा तरी पद्धतीने आता गुंगावून टाकते आणि जी काही आता अश्विनला फिरवलेलं असतं, त्यामुळे अश्विन जो आहे तो आता बऱ्यापैकी या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकलेला असतो। तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं प्रियाने तो तर व्हिडिओ डिलीट केलेला असतो, त्यामुळे प्रियाला एक समाधान मिळालेलं असतं। दुसरीकडे आता अश्विन पुन्हा एकदा प्रताप यांच्या रूममध्ये गेलेला असतो, तर इकडे सायली आणि अर्जुन दोघंही जण बोलत असतात। त्याच वेळेला आता सायली अर्जुनला म्हणत असते की बाबांना हा अटॅक आला, पण त्यावेळेला आपण घरात सगळेच जण होतो म्हणून बरं झालं ना, पटकन त्यावर उपचार करता आले, जास्त काही झालं नाही, ते बरंच झालं, पण हे सगळं ना कोणीतरी मुद्दामून घडवलं आहे, मला तर वाटतं ना की या सगळ्याच्या मागे महिपतच आहे, असं देखील आता सायली अर्जुनला म्हणत असते। तेव्हा अर्जुन आपल्या मोबाईलमधला तो प्रियाचा तो व्हिडिओ पाहत असतो, पण तो व्हिडिओ मोबाईलमधला अचानक गायब झालेला असतो, म्हणूनच तो सायलीला म्हणतो अगं सायली यामध्ये तर व्हिडिओ होता, आता कसा दिसत नाही। सायली म्हणते कोणता व्हिडिओ, कशाबद्दल बोलताय, तर सायलीला अर्जुन म्हणतो अगं त्या दिवशी तुला नाही का मी प्रियाचा व्हिडिओ दाखवला होता, तो व्हिडिओ मोबाईलमध्ये कुठेही सापडत नाहीये। सायली म्हणते अहो असं कसं झालं, मला ना जरा डाऊट येतोय, बाबांना जेव्हा अटॅक आला होता तेव्हा प्रिया तिथे नव्हती, नक्कीच हे काम प्रियाचं असेल। त्यावर अर्जुन म्हणतो की त्या प्रियाला काय वाटतंय, हा व्हिडिओ एक डिलीट केला म्हणजे झालं का। आता तो लगेचच प्रियाला जायचं ठरवतो। प्रियाकडे आता सायली आणि अर्जुन जातात आणि म्हणत असतात की काय ग तू आमच्या रूममध्ये आली होतीस ना। त्यावर आता प्रिया म्हणत असते की नाही मी नाही गेले होते, पण आता सायली आणि अर्जुनने प्रियाला चांगलंच फैलावर घेतलेलं असतं आणि तिला म्हटलं असतं की तू आमच्या मोबाईलमधला जरी व्हिडिओ डिलीट केलास ना तरी तुला काय वाटतं, हा व्हिडिओ फक्त मोबाईलमध्येच होता, इतक्या महत्त्वाचा व्हिडिओ मी फक्त मोबाईलमध्येच ठेवेन का, माझ्याकडे त्या व्हिडिओच्या ना 10 कॉप्या आहेत, तर हा व्हिडिओ तू डिलीट केलायस ना, या सगळ्याचा आता तुला काय परिणाम भोगावा लागेल ना ते तू कोर्टातच बघशील, बघ आता तुझी कशी वाट लावत होते। नक्कीच या व्हिडिओमध्ये एक मोठं सत्य लपलेलं आहे, ज्या व्हिडिओचं तू डिलीट करायचा प्रयत्न केलास ना, जर तो व्हिडिओ मी अश्विनला आणि घरातल्यांना सगळ्यांना दाखवला तर तुझं काय होईल, याचा विचार तू केलायस का, मग बघ अजूनही तुझ्याकडे वेळ आहे, सत्य सांगणार असशील तर सांग, नाहीतर तो व्हिडिओ कोर्टात दाखवायला तर मी एकदम तयारीनिशीच आहे, कारण त्या विरोधातले अजून बरेच पुरावे माझ्या हातात आहेत, मग तुझा सुद्धा साक्षीसोबत
पासावर जायचा नंबर लागतोय बघ, असं म्हटल्यानंतर प्रिया आता खूप जास्त घाबरते. आता प्रिया घाबरून अर्जुनला सगळं सत्य सांगेल का? आणि त्याचसोबत प्रिया हे सगळं सत्य सांगितल्यानंतर नेमकी प्रियाची हालत काय होणार आहे हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.